काय बोलायचं तुम्हाला? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्यासोबत आहे स्मृती आणि आम्ही दोघे आज चाललोय गगनगिरी मठात. पण दरवेळेस आम्ही गगनगिरी मठामध्ये जातो, पण आज आम्ही चाललोय गगनगिरी मठाच्या गुफेमध्ये. वरच्या साईडला एक गुफा आहे, तिथे मस्त आहे, शांत आहे एकदम. तर ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आपण आता जिथे चाललोय ना त्या साईडला ना एक केदारनाथ, मिनी केदारनाथ म्हणून पण आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन जर मला रेकॉर्ड करता आलं तर, कारण की तिथे रेकॉर्ड करणं अलाउ नाही आहे. बट तरी मी ट्राय करेल, जर भेटलं तर करेलच मी. आता आम्ही चाललोय स्ट्रेट तिकडे. जो आम्ही लास्ट मंदिर दाखवलं ना तो पण खोपोलीतलाच आहे, तो पण छान होता. आणि आमचा रॅन्डमली प्लॅन झालेला आहे की तिकडे जायचंय म्हणून, कारण की आम्ही कॉलेजला गेलेलो पहिले, मग तिकडून आमचं काम नाही झालं, त्याच्यामुळे मग आता आम्ही चाललोय इकडे. आम्ही छत्री पण नाही आणली आणि काहीच नाही आणलं, लाईक लिटरली आम्ही खाली. का होतस मला फोनवर छत्री आणलीस? मला वाटलं एखाद्या वेळेस जर चुकून पाऊस आला तर मी नाही आणली. मला नाही आणायची बाई, कशाला ती घेऊन चालू. हिने विचारले म्हणजे आता ही घेऊन येईल ऍटलीस्ट. ही पण आली रिकाम्या हाताने मोबाईल घेऊन, फक्त फोन घेऊन आलोय. मला वाटलं काय आमचा इथं जायचा प्लॅनच नव्हता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आलेली आहे. दिसतंय बघ गगनगिरी. तुम्ही जर लास्ट ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, मी त्याची लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. पण आता तो अर्धाच ब्लॉग होता, आता मी तुम्हाला पूर्ण गगनगिरी दाखवतो. वरती खूप छान आहे खरं तर आहे ना. त्याचा रोडच इतका भारी आहे ना, मस्त मस्त सीन. पावसाळ्यात तर तिथे मध्ये मध्ये असे झरे सारखे असतात, छान दिसतात एकदम. आम्ही एकदाच गेलो होतो सगळेजण मिळून पावसाळ्यात. आता आम्ही दाखवतो तुम्हाला लाईक. वीरेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट ह्या साईडला जो रोड जातो तिकडे जायचं. ह्या साईडला गगनगिरी आहे, तुम्हाला ते नंतर दाखवेल. पण ह्या साईडला वीरेश्वराच्या ह्या साईडला प्लेसवर कोणी जास्त येत नाही, कारण की ही मधल्या साईडला आहे. बट आम्ही खोपोलीचे, सो आमचं कर्तव्य आहे हे तुम्हाला दाखवणं. कानिफनाथांचं मंदिर आहे, तिथे आपण जाऊया. झालेलं आहे फिरून, आता आपण चाललोय गगनगिरी मठात. पण मी तिकडे गेल्यावर तुम्हाला मेन वाल्या ज्या गोष्टी ना त्या नाही दाखवणार, डायरेक्ट गुफा दाखवेल. हो, कारण आधी तुम्ही बघितलं, आधी तुम्ही खूप वेळा बघितलं असेल. दोन झाले ना, दोनदाच. जर तो व्लॉग नसेल बघितला तुम्ही तर तो बघून घ्या. पण आता मी ते बेसिक नाही दाखवणार, डायरेक्ट दाखवेल ते. मी मागच्या टाइमला आलेलो ना तेव्हा इथे एक पण जण नव्हता, आणि आता जर तुम्ही बघितलं ना सगळे जण आहेत. सगळे किती लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप. म्हणून सांगते, जर यायचं असेल तर लवकर या, आणि वीकेंडला जास्त करू नका येऊ, कारण की तुम्हाला गर्दी भेटेल. वीकडेज मध्ये म्हणजे कसं थोडं मोकळं. आज कसं संडे आहे ना, त्याच्यामुळे जास्त सॅटर्डे. अरे हा, उद्या आपल्याला जायचं. नेक्स्ट व्लॉग एकदम भारी असणार आहे, तो तुम्ही बघा. असेल की नाही माहिती नाही, असेल. हा भाई असेल. नेक्स्ट व्लॉग छान आहे. आम्ही चाललोय भिवंडीला. आता ते तिकडे का चाललोय ते आम्ही तुम्हाला नंतरच सांगूच जायच्या टायमाला. सो नेक्स्ट व्लॉग चांगला असेल. आता हे मागच्या साईडला जे ते गायींचा गोठा आहे, आणि ह्याच्या सरळ हा रस्ता चाललाय, तिकडे तुम्हाला यायचंय. वेट, मी तुम्हाला दाखवते. हा जो या साईडला गायींचा आहे, आणि ह्या साईडला आपण आता चाललोय. एकदम सरळ जाय, एकदम सरळ जा. तिथे तुम्हाला पहिलेच मिनी केदारनाथ दिसेल, आणि तिथून असं वरच्या साईडला आपली गुफा आहे. बहुत टोच रहा है. हाँ ना,
थोडस टोचेल, बट इट्स ओके. तुम्हाला यायचंय तर सॉक्स घालून या, कारण की जाम टोचतं इथे. सॉक्स मध्ये पण टोचणार. तरी पण जाड सॉक्स घालून या. मंदिर येते आणि तिथून आता इथून मध्ये जायचं. आता इथून जसं जसं तुम्हाला वरती वरती जायचंय ना, तिथपर्यंत डायरेक्ट रस्ता आहे. तुम्हाला काहीच इकडे तिकडे जायचं नाही. ह्याच्यावरून चाललं ना थोडस कमी टोचेल, बट टोचणार. थोडासा 15 मिनिटाचा रस्ता आहे. तो केल्यानंतर मी तुम्हाला दाखवलं डायरेक्ट गुफा. भाई एवढ्यातच आम्ही थकलोय. अर्धा रस्ता पण नाही जात आणि आम्हाला ट्रेकिंगला जायचं. कळसूबाईला जायचं. जर तुम्हाला जास्त दम लागला तर इथं बसून जा. आणि ह्या साईडला ना जाऊ नका, नंतर लय घाण पाय दुखतील. त्यामुळे शिस्तीत इथूनच जा, रस्त्याने जा. आईच्या गावात माकड बघा. इकडे मेनवर आल्यानंतर इकडे तुम्हाला माकडं दिसतील. आता आलोय थोडस वरतीच आहे. आता इथून छान आहे, एकदम मस्त रोड चांगला. हा, इथून रोड चांगला आहे, पाणी पण वाहतंय. आणि खाली बघा मऊ मऊ आहे थोडस. तर ते या फक्त रेड नाही, ग्रीन. हा, इथून वरती जायचं. चला इथे थोडस नीट हळू या, कारण की ते शेवाळलेलं आहे. दगडांमध्येच कोरलेली आहे भाई, दगडांमध्येच कोरलेली आहे. इथंच बघ ना, मस्त. आणि इथून पूर्ण खोपली दिसते. वेट, मी तुम्हाला दाखवते. इथं प्यायला पाण्यासाठी सुद्धा आहे. आणि हे बघा, हा पी, तो मेन आश्रम. झालं, फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आम्ही आलो आणि इथे लगेच आरती पण चालू झाली. आणि आता आम्ही मॅप रिडिंग करतोय. मी माझा NCC एनसीसीचा उपयोग करतोय जरा. म्हटलं सर, हे गगनगिरी महाराजांचं मठ, याच्या अग्रवादीच्या लाईनला तिथे एक आहे. आणि तिथे एक नाही, तिथे झेंडा आहे. तो झेंड्याच्या त्याच्या साईडला आमचं घर आहे. आता आम्ही चाललोय खाली, कारण की तिकडून खाली आल्यावर इथे पण एक आहे प्लेस, मंदिर आहे. मागच्या टाइमला आम्ही इथे दिवा लावला होता. या लोकांनी हिला फोटो काढायला सांगितले. हिला काही फोटो नाही काढता येत नीट. माझे तर लय बकवास फोटो काढते. खाली जाताना असं डायरेक्ट खाली चाललोय असं वाटतंय. ब्रेक लावा. हा, थोडासा ब्रेक लावा. हे बघा पूर्ण खाली. आता इथून आलो, आता इथून जायचं. हा ना, 20 रुपयाचं तिकीट काढलंय. हा, अरे तिकडून चल, तिकडून चल. टचलं. शायनिंग मारा, तिकडून चालू नका. मी आहे ना 20 रुपयाचं तिकीट काढलंय. थांब, मी जाम चंपू जेवणासाठी. हा, हे तर आम्ही लगेच आले. आम्ही 20 रुपयाचं तिकीट काढलंय जेवणासाठी, आणि ते आता 1 वाजता चालू होणार आहे. त्याच्यामुळे आता लाईन बघा किती मोठी लागली असेल. आत्ताच आज चल भाई, सगळेजण खाली गेले असतील. अर्धे लोक फोटो काढतायत. आपल्या अजून हेल्परला जायचं. हा, अर्धे लोक फोटो काढतात आणि अर्धे जण खाली चाललेत. जेवढं तुम्ही लवकर जाल ना, तेवढं तुम्हाला लवकर लाईनीमध्ये जायला भेटेल. आणि छान असतं. लाईनीतच थांबावं लागेल. हा, आमचं तुम्ही हिम्मत बघा. आज आम्ही वरती आलोय आणि उद्या आम्हाला जायचंय भिवंडीला, तिकडे पण आता कसं होईल काय माहिती, कारण की इथून गेल्यानंतर पाय दुखतात. 100% पाय दुखतात.
सो बघू आता काय होतं ते. टच 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 टच. लय दुखतोय पण काय नाही, एवढं जाऊ द्या होत. पाणीच नाही. कशी चालते, इकडून चल ना. उद्या जायचं ना, पाय दुखतील. सपाट सपाट होता. जेव्हा इथे तुम्ही खायला याल ना तेव्हा, आता आम्ही चाललोच आहे पण गर्दी थोडीशी वाढली असं वाटतंय. पहिले लाईन बघ किती मोठी झाली आहे. ते जाऊ दे. इथं आल्यावर तुम्ही जेव्हा खायला जाल ना तर तेव्हा खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचं ताट स्वतः धुवायचं. आणि माझं मागच्या वेळेस ना मी नीट नव्हतं धुतलं वाटतं, काहीतरी झालं परत धुवायला. मला पण परत धुवायला लावलं होतं. अशी इज्जत जाते, त्याच्यामुळे पहिल्यांदाच चांगलं धुवा. हो. आणि ते कातं देतात ना, ते धुवून जसं डायरेक्ट द्यायचं ना त्यांना, ते पहिले ताट धुवायचं, ते कात्याला पण धुवायचं, मग रिटर्न द्यायचं. मागच्याही मला वरती धुवून दे. हा जरा हा, तुम्हाला इन्फॉर्मेशन देते मी, म्हणजे तुम्हाला एम्बॅरेसमेंट नाही. हा ना. चालेल, आता आम्ही चाललोच आहे. आम्हाला हेलिपॅड कडे जायचं होतं बट तिथून आता हाकलून देतात, कारण की 12 वाजेनंतर अलाउड नाहीये तिथे. एवढी लाईन, इथूनच लाईन आहे तेव्हा. झाला आता 1 तास लाईन. आता 1 तास लाईन गेला. इथूनच लाईन आहे, त्या अजून पुढे जायचंय. 1 वाजता चालू होणार आहे आणि आता वाजलेत 12:20. त्यामुळे आम्ही इथेच बसून घेतलोय. लो बॅटरी 12-18 गेली माझी गाडी आपण गेली. आता इथेच बसावं लागणार आहे 1 वाजेपर्यंत. त्यानंतर 1-1 पाऊल पुढे. भूक लागली मला, भूक. माय गॉड. 5 मिनिटं लेट केला असताना तर खूप लांब राहिलो असतो. आता इथे फार लांब पर्यंत लाईन आहे. फायनली आमचं खाऊन पिऊन झालेलं आणि मी निघलो. आता जाणार आम्ही घरी. जर तुम्ही तो लास्टचा व्लॉग नसेल बघितला तर ह्याच्यानंतर डायरेक्ट जाऊन तो बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.